नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणलेला आहे, ज्यामध्ये तुमचे जे काही बेसिक कमेंट्स आहेत, त्या कमेंटचे सर्व उत्तरं आणि तुम्हाला कोणती काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचा क्लेम हा लवकर अप्रूव्हल होऊन तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर पैसे मिळतील. तर याच विषयी माहिती सांगण्यासाठी आजचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पाहावा लागेल, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी स्क्रीनवर येत आहे. ज्यांची 13 महिन्यांची पेमेंट या ठिकाणी दिसत आहेत, मग त्यांनी क्लेम कशा पद्धतीने करायला पाहिजे? जर या ठिकाणी मंथली क्लेम करायला पाहिजे का इयरली क्लेम करायला पाहिजे? कारण की आपल्याला क्लेम करण्यासाठी लागणार आहे 12th मंथ बँक स्टेटमेंट. आता या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, तर या ठिकाणी बघा, पहिली जी काही पेमेंट आहे तुमची जर कमी असेल, समजून घ्या 6,767 पेक्षा कमी आली असेल आणि शेवटची ऑब्व्हियसली काय होणार माहिती आहे का? पहिल्या मंथमध्ये जर तुम्ही या ठिकाणी कमी दिवस जर काम केलं असेल तर तुमची पेमेंट कमीच येणार आणि त्याच पद्धतीने शेवटची मंथ सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कमी मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, जो काय तुमचा स्टार्टिंग मंथ आहे तो स्टार्टिंग मंथचा क्लेम काय करायचा, शेवटच्या मंथमध्ये ऍड करायचंय तुम्हाला. म्हणजे तुम्हाला टोटल असे 12 मंथचे या ठिकाणी क्लेम मिळतील. कारण की तुम्ही जर या ठिकाणी आता त्या फर्स्ट मंथचं जर या ठिकाणी जर क्लेम केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी कमी पैसे मिळणार आहेत आणि 13 बँक स्टेटमेंट या ठिकाणी तुमचे होतात. म्हणून तुम्हाला तो काय करायचं, शेवटच्या मंथमध्ये न्यायचा आणि शेवटच्या मंथचे आणि फर्स्ट मंथचे दोन्ही पैसे कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी क्लेम मध्ये तुम्हाला फिल करायचंय. मगच तुम्हाला त्या ठिकाणी क्लेम करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी आलेला आहे, सर कॉन्ट्रॅक्ट पीडीएफ चेंज कसा करायचा? जर कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जर चेंज करायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट किंवा आर कडून रेक्टिफायचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी येणं गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी रेक्टिफाय आला तरच तुम्हाला त्या ठिकाणी तो चेंज करता येणार आहे, नाहीतर मग तो त्या ठिकाणी तुम्हाला चेंज करण्यासाठी ऑप्शन मिळणार नाही. म्हणून तुमचा या ठिकाणी सर्वात प्रथम क्लेम स्टेटस चेक करून घ्या की काय दाखवतं, रिजेक्टेड आहे का रेक्टिफाय आहे. मग त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचं आहे. आता खूप सारे विद्यार्थी मला या ठिकाणी मेसेज करतात की क्लेम स्टेटस कशा पद्धतीने करायचं. मित्रांनो, क्लेम स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहे. तुम्ही व्हिडिओ लिस्ट चेक करा, तुम्हाला तो या ठिकाणी व्हिडिओ मिळून जाईल किंवा त्याची लिंक डायरेक्ट माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेट देत आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट तो चेक करू शकता. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की क्लेम तर केलेला आहे, ज्यावेळेस क्लेम स्टेटस चेक केलं तर त्या ठिकाणी फक्त क्लेम राईज दाखवतात. म्हणजे क्लेम राईज म्हणजे काय मित्रांनो? क्लेम रायझर म्हणजे जो तुम्ही क्लेम केलेला आहे, आता तो तुमच्या एचआर कडे गेलेला आहे, पण तो एचआर न तो तुमच्या क्लेमला अप्रूव्हल दिलेलंच नाही किंवा त्याला बघितलेलंच नाही, असा त्याचा अर्थ होतो या ठिकाणी. क्लेम रायझर म्हणजे तुमचा जो काही क्लेम आहे तुमच्या एचआर ज्यावेळेस बघल, त्याला अप्रूव्हल देईल, त्यावेळेसच तो क्लेम राईजचा ऑप्शन त्या ठिकाणाहून निघून जाईल. तुमचा एचआर न त्या ठिकाणी बघितलेलं नाही, अप्रूव्हलही केलेलं नाही, रिजेक्टही केलेलं नाही, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तो क्लेम राईज असा स्टेटस दाखवत आहे. त्यानंतर सर्वात जास्त विद्यार्थ्यांची ही एक कमेंट या ठिकाणी येत आहे की सर या ठिकाणी आधार ऍक्टिव्ह आहे तरी या ठिकाणी पेमेंट फेल दाखवते. मग अशा कंडिशन मध्ये आम्ही काय करायला पाहिजे? तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा स्टेटस जे या ठिकाणी आधार फेल मुळे या ठिकाणी तुमची पेमेंट आली नसेल तर सर्वात काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे, उडायच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला या ठिकाणी आधार बँक लिंक स्टेटस जो काय आहे तो तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी तुमचा ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. जर ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येणार आहेत. जर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह दिसत असेल तर मित्रांनो, सर्वात प्रथम त्याच्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये जायचं आणि बँकेमधून सुद्धा या ठिकाणी चेक करून घ्यायचं. काही टेक्निकल जर प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला फक्त उडायच्या वेबसाईटवर असो किंवा तुमच्या बँकेमधून असो, तुम्हाला एक वेळेस चेक करून घ्यायचंय, कन्फर्म करून घ्यायचंय आधार सीडिंग आहे का. जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी काही करायची गरज नाही. जो काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो टेक्निकल प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणून तुम्हाला एक वेळेस बँकेमध्ये जाऊन खात्री करून घ्यायचं आहे आधार सीडिंग ओके आहे का. काय होतं, कधी कधी या ठिकाणी उडायच्या वेबसाईटला थोडंसं सर्व्हर डाऊन असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम या ठिकाणी दाखवत असतो. म्हणून तुम्हाला तो सुरुवातीला एकदम कन्फर्म करून घ्यायचा आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी काही करायची गरज नाही. जो काय आरो कडून जो काही झालेला आहे प्रॉब्लेम ते तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर अजून काही मित्रांचा असा प्रश्न होता आपल्या की 2020 मध्ये जर अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली असेल तर त्यांच्यासाठी काय बेनिफिट मिळू शकतो का? तर बघा मित्रांनो, ही जी काही स्कीम आहे ती स्कीम आहे मित्रांनो 3 जून 2021 च्या नंतर लागू झालेली. मग आता 3 जून 2021 च्या नंतर जर लागू झाली असेल तर त्यांनाच या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे आणि 2020 किंवा 16, 18 अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही. त्यानंतर सर्वात मोठा एक प्रश्न या ठिकाणी आहे, सर अप्रूव्हल तर झालेले आहे, पैसे कधी येणार? कारण की अरुण या ठिकाणी ज्यावेळेस अप्रूव्हल केलेले, अप्रूव्हल केल्याच्या नंतर
पैसे कधी येणार सगळ्यांनाच याची उत्सुकता लागलेली असते. मग अशा कंडिशन मध्ये बघितलं तर मित्रांनो, पैसे हे जे काय आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू आहे. आता ज्यांचे अगोदरचे क्लेम या ठिकाणी अप्रूव्ह झाले होते, तर त्यांना या ठिकाणी पैसे पाठवण्याचं काम मग प्रगतीपथावर आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की डॅशबोर्डमध्ये आल्याच्या नंतर एम-ए-पी-एसला जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे जवळपास या ठिकाणी 35 कोटीच्या जवळपास या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत. हा संपूर्ण डाटा तुमच्या समोर या ठिकाणी शो होतोय मित्रांनो, की या ठिकाणी किती जणांनी क्लेम केलेले आहे, इस्टॅब्लिशमेंट किती रजिस्टर आहेत, नंबर ऑफ क्लेम किती सबमिटेड झालेले, त्यापैकी अप्रूव्हल झालेले किती आहेत आणि त्यांना पैसे किती पाठवण्यात आलेले आहेत. हा संपूर्ण डाटा तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतो. जसं यामध्ये बघितलं आपण तर बघा, नंबर ऑफ क्लेमचा या ठिकाणी जर विचार केला बघा, या ठिकाणी बघा 1,86,491 क्लेम सबमिटेड आहेत. पण या ठिकाणी क्लेम अप्रूव्ह किती झालेत? अप्रूव्हल हे जे दाखवतो या ठिकाणी, तर तो आहे तुमचा गव्हर्नमेंट अप्रूव्हलचा. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण 44,993 या ठिकाणी एवढेच जे काय क्लेम आहे ते अप्रूव्हल होऊन आणि यांना जवळपास 34 कोटी प्लस या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले आहे. म्हणजे जवळपास 35 कोटीच्या जवळपास या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेत. डीबीटीद्वारे अकाउंटमध्ये बेनिफिट यांच्या जमा झालेला आहे. पण यामध्ये किती शोकांतिक आहे मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं फक्त 44,993 या ठिकाणी जे काही क्लेम आहे ते अप्रूव्हल झालेले आहेत. या ठिकाणी 1 लाखाच्या वर जर या ठिकाणी क्लेम बघितलं तर मित्रांनो, ते क्लेम जे आहे ते नॉट अप्रूव्ह आहेत. त्यांचा छोटा मोठा प्रॉब्लेम आहे, काही ना काहीतरी टेक्निकलचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर पोर्टलचा प्रॉब्लेम आहे किंवा विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम आहेत. यामुळे या ठिकाणी क्लेम जे आहे ते अप्रूव्हल या ठिकाणी होत नाहीत. त्यानंतर महत्वाचा क्वेश्चन या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे, की माझी अप्रेंटिसशिप सिकंदराबादला आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जर झाली असेल आणि ती सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर त्या ठिकाणी पैसे येतील का? तर मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल आणि ती महाराष्ट्राच्या बाहेरची असेल तर त्या ठिकाणी पैसे तुम्हाला येणार नाहीत. जर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामधून जर या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच त्याचे पैसे मिळून जातील. त्यानंतर महत्वाचा क्वेश्चन आहे या ठिकाणी, माझा आधार काय ऍक्टिव्ह आहे तरी रिमार्क मध्ये इनऍक्टिव्ह दाखवते. मग हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल आणि याच्यासाठी काय करावे लागेल? तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जावं लागेल. बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचा आधार स्टेटस त्यांना एक वेळेस ऍक्टिव्ह करून घ्यायचं. तुम्हाला ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर तुमचे जो काही बेनिफिट आहे तो बेनिफिट तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली येऊन जाईल. त्यानंतर महत्वाचा क्वेश्चन या ठिकाणी आहे, की इस्टॅब्लिशमेंट कडून अप्रूव्हल झालेलं आहे आणि त्या आता जर तुमची अप्रेंटिसशिप चालू असेल आणि इस्टॅब्लिशमेंट जर त्या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्हल दिलं असेल आणि तुम्ही क्लेम जर या ठिकाणी इयरली केला असेल तर तो या ठिकाणी चुकीचा ठरणार आहे मित्रांनो. जर तुमची अप्रेंटिसशिप स्टार्ट असेल मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी इयरली क्लेम करता येणार नाही, कारण की तुमच्याकडे 12th मंथ बँक स्टेटमेंट राहणार नाहीत. मग तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी इयरली क्लेम करता येणार आहे? म्हणून तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करावं लागणार आहे जर तुमची अप्रेंटिसशिप स्टार्ट असेल तर, किंवा तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट जरी झाली असेल, जर तुमची पेमेंट एखाद्या महिन्या म्हणजे 6,767 पेक्षा जर कमी आली असेल, मग तुम्हाला त्या ठिकाणी मंथली क्लेम करायचं आहे आणि अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी इयरली क्लेम करायचं आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असाही प्रॉब्लेम आहे, की त्यांना या ठिकाणी आरओ असेल किंवा इस्टॅब्लिशमेंट असेल त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्ट केलेले आहे. त्यामध्ये कारण मेन्शन केलेले आहे, की तुम्हाला मंथली क्लेम करायचं आणि खाली ज्यावेळेस तुम्ही मंथली क्लेम करायला जाता त्यावेळेस असं विचारलं जातं, की तुम्हाला मंथली क्लेम नॉट पॉसिबल. मग अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? मग मित्रांनो, हा जो काय प्रॉब्लेम आहे हा टेक्निकल प्रॉब्लेममुळे या ठिकाणी थोडंसं विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम किंवा त्रास होत आहे. हा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल मित्रांनो. त्यावेळेस तुमच्यासाठी आता हा प्रॉब्लेम जर आला असेल तर बीटीआरआयशी कॉन्टॅक्ट करायचं, तुमची समस्या त्यांना या ठिकाणी समजून सांगायचंय आणि वर डीबीटीला कळवण्यास त्यांना एक विनंती करायची, की पोर्टलमध्ये बदल करायचा आहे. त्यानंतर महत्वाची एक कमेंट आहे या ठिकाणी आपल्याला, की अप्रेंटिसशिप चालू आहे आणि अप्रेंटिसशिप करत असताना जे काय तुमचे बँक स्टेटमेंट आहे पीडीएफ तुम्ही अपलोड केलेले आहे ते एसबीआयचे आहे आणि तुमचा जो काय आधार सीडिंग आहे तो दुसऱ्याच बँकेमध्ये. तुम्हाला मग सर्वांना हा प्रश्न पडतोय, की कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत? तर मित्रांनो, कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील हा तुमच्या आधार लिंक स्टेटसवर डिपेंड आहे. ज्या बँकेमध्ये तुमचा आधार लिंक असेल त्या बँकेमध्ये तुमचे पैसे येऊन जातील. म्हणून तुमचा आधार स्टेटस एकदा चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे क्लेम ज्यावेळेस तुम्ही मंथ वाईज करता त्यावेळेस सर्वात महत्वाचा जो काय आहे, अशा प्रकारची एक कमेंट आपल्याला आलेली आहे, की ज्यावेळेस तुम्ही मंथली क्लेम करत असताना ज्या मंथची पीडीएफ आहे म्हणजे पेमेंट पीडीएफ आहे त्या मंथची तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे.
अपलोड करत असताना फॉर एक्झाम्पल तुम्ही जर या ठिकाणी जानेवारीचं या ठिकाणी जर क्लेम करत असाल, मग तुम्ही जानेवारीमध्ये जर पेमेंट एंट्री जर त्या ठिकाणी शो करत असाल, तर मित्रांनो त्या ठिकाणी ते चुकीचं होणार आहे. उदाहरणामध्ये जर बघितलं तर तुमच्या जानेवारीचा पेमेंट कुठे येणार आहे? फेब्रुवारीमध्ये येणार आहे. मग तुम्ही ज्यावेळेस जानेवारीचा क्लेम करता, तर तुमच्या पेमेंट एंट्री म्हणजे तुमचा पीडीएफ जो काय तुम्ही स्टेटमेंटचा अपलोड करणार आहात, तर ते जानेवारीची पेमेंट तुमच्या फेब्रुवारीमध्ये असणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही जानेवारीचा पेमेंट क्लेम करता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी फेब्रुवारीचा बँक स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. किंवा जर त्याच मंथमध्ये जर शेवटच्या डेटला जर या ठिकाणी जर पेमेंट झाली असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी ते शो करू शकता. पण तुम्हाला मधातच या ठिकाणी जानेवारीची पेमेंट जर तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं असेल, तर मंथ कंप्लीट झाल्याच्या नंतरच तुम्हाला ते पेमेंट येणार आहे. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही चुकीचे क्लेम या ठिकाणी तुम्हाला करायचं नाही. मंथली क्लेम करत असताना सर्वात जास्त काळजी घ्यायची गरज असते मित्रांनो. म्हणून तुम्हाला व्यवस्थित काळजी घेऊनच तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करायचं आहे. आता मंथली क्लेम कशा पद्धतीने करायचं याचाही डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याचीही लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. तेही तुम्ही या ठिकाणाहून चेक करू शकता. मित्रांनो, क्लेम करत असताना तुम्हाला जर काही अडचण येत असेल, तर मला या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकतात. नक्कीच तुमच्या प्रश्नांचं सोल्युशन मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी घेऊन येईल. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.